नरसोबावाडीवरून आता खिद्रापूर वाडीपासून 20 किलोमीटर आणि कोल्हापूरपासून खिद्रापूर 57 किलोमीटर. रस्ता आता बऱ्यापैकी चांगला आहे. 1983 साली पहिल्यांदा खिद्रापूरला गेलो तिथली शिल्प पाहण्यासाठी. त्यावेळेस मातीचा रस्ता, एस टी शिवाय दुसरी वाहतूक नव्हती. त्यावेळेस खिद्रापूर हे अगदी छोटं गाव होतं. आजही फारसं मोठं नाही, पण त्यावेळेस वस्ती अगदीच तुरळक होती. मंदिराच्या आजूबाजूला आणि मंदिरात कोणीच नव्हतं. आता खूप बदल झाला आहे. ऊस शेतीमुळं सुबत्ताही आली पूर्वीपेक्षा. गुगल मॅप 1 किलोमीटर खिद्रापूर दाखवत आहे. आम्ही पोचलो तेव्हा नुकतीच जत्रा होऊन गेली होती. गाडी पार्किंगचे 30 रुपये. कोपेश्वर मंदिराच्या शेजारीच मराठी शाळा आहे. 1983 साली म्हणजे मी पहिल्यांदा गेलो तेव्हाचं एकाकी असलेलं मंदिर आता एकाकी नाही राहिलेलं. या मंदिराचं बांधकाम हेमाडपंथी शैलीचं. इसवी सन 1000 ते 1300 या दरम्यान हेमाडपंथ या वास्तुविशारदांना बांधलेलं, म्हणून हेमाडपंथी. अशा शैलीची मंदिरं जंगलात किंवा पठारावर कुठेही आढळतात. नदीकाठी 2 दगडांच्या मध्ये आधार म्हणून खोबणी आणि कंगोरे याचा वापर करून इतर कुठलाही आधार न घेता दगडांची कलात्मक रचना करून मंदिर बांधण्याची कला म्हणजे हेमाडपंथी. बाहेरून मंदिर पाहताना वेरूळच्या लेण्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. संपूर्ण मंदिर 4 भागात विभागले आहे. स्वर्गमंडप, सभामंडप, आंतरकक्ष आणि गर्भगृह. त्यातला आहे स्वर्गमंडप. छताला वर्तुळाकार जागा रिकामी ठेवण्यात आली आहे. यज्ञ कार्यासाठी ही जागा वापरली जायची. यज्ञाचा धूर सहजगत्या वर जावा यासाठी अशी रचना वापरण्यात आली. मंदिराच्या गर्भगृहात 2 शाळुंक आहेत. एक कोपेश्वर आणि दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर. दुसरे एक वैशिष्ट्य असं की इथं इतर मंदिराप्रमाणे नंदी नाही. हा नंदी खिद्रापूरपासून 12 किलोमीटर दूर नैऋत्य दिशेला कर्नाटकातील येडूर या गावी आहे. तिथं फक्त नंदीचं मंदिर आहे. या शाळेतल्या मुलांकडून ओम नमः शिवाय म्हणून घेतलं जात आहे. आता कोल्हापूरला परतायचं. वाटेत थोडं थांबावं लागलं. उसानं भरलेली बैलगाडी ट्रॅक्टरच्या साहाय्यानं ओढून काढण्याचं काम चाललं होतं.